शहरातील हमालपुरा परिसरात दोन गणेशोत्सव मंडळांमध्ये उसळलेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले। मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत एक जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर फरार झाले आहेत। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक रस्त्यावर उतरून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जय श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ आणि तानाजी गणेशोत्सव मंडळ यांची गणपती विसर्जन मिरवणूक हमालपुरा परिसरातून जात होती। यावेळी बालवीर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासमोर मिरवणूक सुरू असताना जोरात बँड वाजवणे आणि गुलाल उधळणे सुरू होते। त्याचवेळी बालवीर गणेशोत्सव मंडळाची लाइटिंग अचानक बंद पडली। या घटनेमुळे संतापलेल्या बालवीर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीकृष्ण मंडळाच्या सदस्यांना हटकले। पाहता पाहता या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। परिस्थिती चिघळताच काही तरुणांनी अचानक चाकू काढून जय श्रीकृष्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। चाकू हल्ल्याची वार्ता समजताच परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।